नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब एक वेगळं वळणमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या अश्विनीताई भिडे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. जिल्हास्तरीय कामापासून सुरुवात करून ते मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका ते आता प्रधान सचिव इथपर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांच्याचकडून जाणून घेऊया. चला तर मग स्वागत करूया अश्विनीताई भिडे यांचं. नमस्कार, वेलकम टू दिल के गरीब एक वेगळं वळण. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं होतं की तुमचा ड्रेसिंग सेन्स मला खूप आवडतो. म्हणजे खूप छान, सटल, एलिगंट असतो. साड्या दागिने तुम्हाला आवडतात का? तुम्ही कधी खरेदी करता का? साड्या आवडतात खूप आणि साड्यांची खरेदी केलीही जाते आणि बऱ्याच वेळेला कुटुंबियांकडून मित्रमैत्रिणींकडून जी भेट मिळते ती साडीच्या स्वरूपातच असते. अनेक वेळेला दागिन्यांची मला खूप आवड नाहीये. अगदी ठराविकच घातले जातात. मोत्यांचे जास्त आवडतात मला. सोन्यांच्या दागिन्यांची खूप आवड नाहीये. त्यामुळे सटल हे आवडतं. अच्छा. सो आम्ही तुमच्यासाठी साड्या दागिने दोन्ही आणले. सो मला ते माझ्याकडून, माझ्या सगळ्या दिल के करीबच्या परिवाराकडून आणि माझ्या टीमकडून तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे आणि मग धमाल गप्पांना सुरुवात करूया. नक्की नक्की. थँक्यू. सो ताई, हे खरं तर 2 गिफ्ट्स आहेत. ही जी बाहेरची बॅग तुम्हाला दिसते ज्याच्यावरती दिल के करीब असं लिहिलंय, चित्र काढलंय. सो ही आहे अनु शर्माच्या अबळ नाही सबळ या संस्थेकडून. NGO आहे आणि न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी सुरू केलेली ही संस्था आहे. ही सुरतला आहे. खूप छान. खूपच छान. आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे मोहिनी शिंदे. तिने तुमच्यासाठी प्युअर सॉफ्ट सिल्क पाठवलंय. थँक्यू सो मच. आणि ह्या रंगावरती, हा रंग तुम्हाला छान दिसेलच, ह्यावर मोती खूप छान दिसतील. मी ठेवू? आपल्या 2 मैत्रिणी आहेत, शीतल आणि श्यामल. त्या ज्वेलरी डिझायनर्स आहेत आणि ब्रँडचं नाव आहे गुंफण. ट्रेडिशनल आणि मॉडर्न असं फ्युजन करतात ते आणि ज्वेलरी बनवतात. अरे वा, सुरेख सुरेख, खूप छान सेट आहे. वा वा, खूप छान, खूपच छान, आवडलं मला सगळं. आपली एक पार्ल्याची मैत्रीण आहे सरिता पेडणेकर आणि शाकूज हा तिचा ब्रँड आहे आणि प्युअर लेदर आणि अतिशय उत्कृष्ट याचं लेदर ती वापरते आणि खूप छान बॅग्स, पर्सेस, आर्टिफॅक्ट्स बनवते. ब्ल्यू कलरच्या साडीवर ब्ल्यू कलरची लेदरची पर्स. खूप छान, खूप छान, फार छान सगळंच. थँक्यू. सो सगळ्यात आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. कदाचित प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असेल, कारण त्याबद्दल क्लॅरिटी आमच्यासारख्या सामान्य माणसांना नाही आहे. प्रशासकीय सेवा काम कसं करते? कारण आम्ही फक्त फिल्म्समध्ये बघतो आणि तसं नक्कीच नसणार. नाही, फिल्म्सपेक्षा खूप वेगळं असतं. जर गव्हर्नमेंट असंच बघितलं आपण तर त्याच्यामध्ये 2-3 भाग असतात. म्हणजे एक विधिमंडळ असतं जे कायदा करतं, जे आपल्याकडे विधानसभा, विधान परिषद, केंद्रामध्ये पार्लमेंट असतं. दुसरं असतं कॅबिनेट, म्हणजे मंत्रिमंडळ, जे केंद्रामध्ये पण असतं आणि राज्यामध्ये पण असतं. तर ते सगळ्या धोरणं करतं. म्हणजे कायदे एक मंडळ असतं, मग धोरणं करणार असतं आणि नंतर मग प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन काम करणं, विधिमंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी किंवा मंत्रिमंडळाने घेतलेल्या धोरणांची किंवा निर्णयांची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते ती सगळी प्रशासकीय यंत्रणा असते. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या स्तरावरती अधिकारी असतात. प्रशासन हे एक व्यक्ती असत नाही, तो पूर्ण एक समूह असतो आणि त्याच्यामध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी हा त्याचा एक भाग आहे त्या सगळ्या यंत्रणेचा, ज्याची मी सदस्य आहे IASची. आणि मग प्रशासन हे खूप सेगमेंटमध्ये, खूप सेक्टरमध्ये जाऊन काम करतं.
म्हणजे ग्रामविकास जर आपण घेतला तर मग जिल्हा परिषद असते, ती सगळी स्थानिक स्वराज्य संस्था असतात आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या लेव्हलवरती अधिकारी काम करतात आणि त्यांना मग त्या संस्थेचं प्रमुख म्हणून काम करावं लागतं. मग नागरी प्रशासन असतात, आपल्याकडे शहरं आहेत, नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, महानगरपालिका आहेत, त्यामुळे त्याचं एक प्रशासन वेगळं असतं. म्हणजे ह्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतात. तिथंही काम करणारे हे सरकारी अधिकारी असतात आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे अनेक अधिकारी असतात. याशिवाय शासनाचे खूप विभाग आहेत, जसं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे किंवा वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट ज्याला आपण इरिगेशन डिपार्टमेंट म्हणतो हे आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभाग आहे, आरोग्य विभागाची वेगळी वेगळी अधिकारी आहेत. अगदी ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुसंवर्धन हा पण विभाग आहे, उद्योग विभाग आहे. तर असे अनेक शासनाचे विभाग आहेत. त्या सगळ्या जवळ 30-40 शासनाची वेगवेगळी डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये मंत्रालय स्तरावर काही अधिकारी असतात आणि त्या सगळ्यांच्या फील्ड लेवलवरती पण यंत्रणा असतात. मग राज्य शासन जर आपण बघितलं तर 6 डिव्हिजनमध्ये आपण विभागले गेलोय. म्हणजे 6 प्रशासकीय विभाग आहेत, त्याच्याखाली जिल्हे आहेत, जवळजवळ 33 जिल्हे आपल्या राज्यामध्ये आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळे प्रत्येक जे केंद्र मुंबईमध्ये जे ऑफिसेस आहेत त्या सगळ्यांची ऑफिसेस ही त्या प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या प्रमुख ह्याला असतात आणि मग जिल्ह्यांमध्ये सुद्धा असतात. जेव्हा एखादा IAS अधिकारी सेवेमध्ये येतो तेव्हा त्याला सुरुवात त्याचं प्रशिक्षण होतं आणि प्रशिक्षण झाल्यानंतर त्याला मग 2 वर्षांचं प्रशिक्षण असतं. 1 वर्ष मसुरीमधल्या अकॅडमीत असतं आणि 1 वर्ष फील्डवरती, जे राज्य तुम्हाला अलॉट होतं तिथं करावं लागतं. आणि मग पहिल्या वर्षात तुम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे 1-1 महिन्याचं काम सगळीकडे करता, सगळी कामं समजून घेता आणि त्याच्यानंतर मग पहिलं जे पोस्टिंग असतं ते ग्राम विकास विभागात असतं, ते जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतर मग जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही जाता, मग महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम करता. मग त्याच्यानंतर आता मुंबईसारख्या शहरामध्ये आलो तर म्हाडा आहे किंवा MMRDA आहे, या सगळ्या विभागांमध्ये तुम्ही काम करता. शासनाचे खूप विभाग आहेत, म्हणजे अगदी पोर्ट डेव्हलपमेंट पासून ते IT पर्यंत. आणि ह्या IAS अधिकारी ही एक म्हणजे ही जनरलिस्ट सर्व्हिस असल्यामुळं या प्रत्येक विभागामध्ये तुम्ही काम करता आणि तुमच्या सिनियरिटीनुसार म्हणजे सुरुवातीला तुम्ही उपसचिव दर्जाचे असतात, त्यामुळे तुम्ही मग जिल्हा स्तरावरती काम करता. मग जसं तुम्ही सिनियर होता तसं त्याच्यानंतर मग कधी महानगरपालिका आयुक्त म्हणून, त्यामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त असतो तो खूप सिनियर व्यक्ती असते. पण तेच तुम्हाला नागपूर महानगरपालिकेचा आयुक्त आहे किंवा औरंगाबाद महानगरपालिकेचा आयुक्त आहे तो थोडा तुमच्या ज्युनियर स्तरावर पण काम करतात. आणि प्रशासनात काम करत असताना आपण चित्रपटांमध्ये आपल्याला थोडीशी माचो किंवा अशी एक इमेज तयार झालेली असते. तो पोलीस अधिकारी असेल किंवा IAS अधिकारी असेल, पण प्रत्यक्षामध्ये तसं नसतं, कारण तुम्ही एकटेक नसता. आपल्या पूर्ण जर म्हणजे केंद्रापासून ते राज्य शासनापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जर प्रशासकीय सेवा बघितली तर तिथं निवडून आलेले लोकप्रतिनिधी पण असतात आणि प्रशासकीय यंत्रणा पण असते. आणि ती एक अधिकारी आयुक्त जरी असला तरी त्याच्या हाताखाली काम करणारी भरपूर लोक असतात. म्हणजे महानगरपालिका मुंबईचं जर आपण उदाहरण घेतलं तर मी अतिरिक्त आयुक्त होते मुंबईमध्ये. मुंबई महानगरपालिकेचं एक उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये काम करणारे जवळजवळ 10,000 म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त, म्हणजे सगळेजण धरले तर जवळजवळ 1,00,000 ते 1,50,000 कर्मचारी आहेत. एक जिल्हा परिषद नागपूरला मी मुख्य कार्यकारी अधिकारी होते, तिथे 10,000चा स्टाफ होता आणि हे सगळ्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ते विभागलेले असतात. आणि हे प्रत्येक कामं जी असतात ती कायदे, वेगळे वेगळे नियम, शासनाचा GR हा शब्द एक सगळ्यांना माहिती असेल, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, तर शासनाचा हा GR किंवा त्यांची परिपत्रकं या प्रत्येकाच्या प्रोसिजर्स घालून दिलेले असतात आणि त्यानुसार ती कामं होतात. त्यामुळं आपल्या मनात येतं किंवा आपल्याला वाटतं किंवा आपल्या मर्जीनुसार आणि असं आपण काम करू शकत नाही. आणि ह्या सगळ्याची सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन काम करतं, परंतु ते काम करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता, त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी हा फार महत्त्वाचा विषय असतो. आणि ती अकाउंटेबिलिटी कधी येते, जेव्हा प्रशासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या चौकटीत काम करायला. पण काही वेळेला असं वाटतं की प्रशासन हे खूप हळू काम करतंय, मला तर खूप लगेच एखादी गोष्ट घडून हवी आहे, पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला त्या प्रशासनाच्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं. पण ते काम करताना सुद्धा आपण जास्तीत जास्त एम्पथी ठेवून, सिम्पथी ठेवून लोकांचे प्रश्न समजून जास्तीत जास्त वेगाने कसं करू शकतो हे बघावं लागतं. त्यामुळे साधारण प्रशासनाची ही पद्धत आहे. आता माझं जर बघितलं तर मी जिल्हा परिषदेमध्येही काम केलंय, जिल्ह्यामध्ये काम केलंय, विभागीय आयुक्त स्तरावरती काम केलंय. पण त्यानंतर मात्र माझी बहुतेक सेवा ही मुंबईमध्ये झाली. त्यामुळे मुंबईमध्ये जेवढ्या
शासनाचे विभाग आहेत. आता मुंबईसारखं शहर जरी एवढं मोठं शहर आहे, त्याचं व्यवस्थापन हे काही एकट्या दुकट्या यंत्रणेने होत नाही. तर मुंबई महानगरपालिका हा मुंबई शहराचं व्यवस्थापन करणारा सगळ्यात मोठा घटक आहे. परंतु इथे पायाभूत सुविधा करण्यासाठी MMRD म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी ही यंत्रणा आहे. तसंच MSRDC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही पण यंत्रणा आहे. व मुंबईमध्ये आपल्याला पोर्ट्स आहेत. मुंबई हे एक बंदर होतं पूर्वी, तर मुंबईचं एक मुंबई पोर्ट अथॉरिटी आहे, ही केंद्र शासनाची यंत्रणा आहे. तो पोर्टचा सगळा भाग करतो. याच्याशिवाय PWD मध्ये पण काही रस्ते इथे करतो. म्हाडा म्हणून जी हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, ते मुंबईमधल्या तसंच महाराष्ट्रातल्या घरं बांधण्याचं काम करतं. स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, ते मुंबईतल्या स्लम रिडेव्हलपमेंटचं काम करतं. तर अशा प्रकारे विविध संस्था, म्हणजे प्रशासन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती एकच गोष्ट नसते, ती खूप तुकड्यांमध्ये, पण तरी सुद्धा ती कोहेसिव्ह असते. कारण त्याच्या वरती मंत्रालय जे असतं, त्या मंत्रालयात त्या प्रत्येक विभागाचा प्रमुख असतो, तो मंत्रालयात असतो. आणि मग तिथे त्याचे मंत्री असतात, ते रूल्स ऑफ बिझनेसनुसार त्या प्रशासनाचे, त्या विभागाचे प्रमुख असतात. मग त्याच्यावर उपमुख्यमंत्री असतात, त्याच्यावर मुख्यमंत्री असतात. तर प्रशासनाचं काम हे असं खूप म्हणजे पद्धतशीरपणे नियमांचा आधार घेऊन, आणि त्याच्यामध्ये पूर्वी काय झाले, अर्थात नियमांच्या पेक्षा वेगळे निर्णय पण घेता येतात, पण ते घेत असताना मग विधिमंडळाची त्याला मान्यता लागते किंवा मंत्रिमंडळाची त्याला मान्यता लागते. राज्यपाल हाही एक प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असतो. त्यांच्याकडे कारण बहुतेक राज्यकारभार राज्यपालांच्या नावाने चालतो, पण आणि त्यामुळे कितीतरी अशा प्रशासकीय निर्णय असतात, ते राज्यपालांच्या मान्यतेने घ्यावे लागतात. तर असं एक थोडंसं गुंतागुंतीचं आणि तरी त्याच्यामध्ये खूप डेप्थ असलेलं अशी ही प्रशासनाची कल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये बरेच अधिकारी, बरेच कर्मचारी हे काम करत असतात. तुम्ही जेव्हा सर्व्हिसेसमध्ये रुजू झालात सुरुवातीला एकदम, तेव्हा एक काहीतरी विचार करून आला असाल आणि आपण काहीतरी करून दाखवायलाच पाहिजे, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल झालं का, होऊ शकत नाही, याबद्दल काय सांगाल? आता माझं जे काही संगोपन आहे किंवा बालपण आहे, ते असं पश्चिम महाराष्ट्रामधल्या छोट्याच गावांमध्ये आणि मध्यमवर्गीय थोड्याशा आदर्शवादी कुटुंबांमध्येच झालं. माझ्या आसपासची माणसंही तशीच होती. ज्या शाळांमध्ये मी शिकले, माझे शिक्षक, माझं सगळं मैत्रिणींचं जे वर्तुळ होतं, ते सुद्धा सगळं त्याच मार्गातून, त्याच प्रकारच्या विचारधारेतून आलेलं होतं. त्यामुळं आदर्शवाद किंवा काहीतरी चांगलं करायचंच आहे अशा उद्देशानेच मी सेवेमध्ये आले. प्रॅक्टिकली पॉसिबल झालं का? प्रॅक्टिकली पॉसिबल झालं. याचं कारण असं आहे की तुम्ही जेवढे आदर्शवादी असता, तेवढं जग आदर्शवादी नसतं. हे तुम्हाला कळायला थोडासा वेळ लागतो. परंतु बाकीचं जग कसंही असलं तरी तुम्हाला ज्या मार्गाने जायचंय, त्या मार्गाने जाण्याची मुभा प्रशासनामध्ये असते आणि तो मार्ग तुम्हाला निवडायचा असतो. आणि ह्याच्यामध्ये काही वेळेला म्हणजे प्रॅग्मॅटिझम पण लागतो. म्हणजे ब्लाइंड ऑनेस्टी किंवा ब्लाइंड आयडियलिझम इथे चालत नाही. कारण शेवटी तुमचा जो रोल आहे एक प्रशासक म्हणून, तो प्रश्न सोडवण्याचा रोल आहे. ती सेवा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, किंवा जो निर्णय शासनाने घेतला त्याची अंमलबजावणी करण्याचा, अशी तुमची जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना माझी एक विशिष्ट विचारसरणी, एक विचारधारा आहे, मला हेच आदर्शवादी वाटतं, अशी भूमिका घेऊन अनेक वेळेला चालत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रॅग्मॅटिक आयडियलिझम असं मी त्याला म्हणेल, की थोडंसं व्यवहारवादी पण व्हावं लागतं, कारण प्रश्न सोडवावे लागतात. अनेक वेळेला तुम्ही एक विशिष्ट विचारसरणीने जाता की मला ह्या अशाच पद्धतीने काम करायचंय, पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला जेव्हा ग्राउंड रियालिटी असते तशी करता येत नाही. काही वेळेला नियमांना मुरड घालावी लागते, काही वेळेला तुमच्यापेक्षा वेगळं कोणी विचार करत असेल तर तोही अकोमोडेटिव्ह खूप असावं लागतं. पण ते करत असताना आपली जी मूलभूत जो आपले व्यक्तिमत्व आहे त्याला काही मुरड घालावी लागते असं नाही, परंतु थोडासा व्यावहारिक दृष्टिकोन हा ठेवायला लागतो. आणि तो ठेवत असताना सगळ्याचं लक्ष हे तुमचं शेवटी ते काम होणं हा सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी जबाबदारी, तर जिल्हा परिषदेचं CEO म्हणून असेल किंवा जिल्हाधिकारी म्हणून असेल, माझ्यावरती शासनाने जी काही जबाबदारी दिली की आता एखाद्या ठिकाणचा प्रश्न मला जाऊन सोडवायचा आहे, तर तो सोडवत असताना मला त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात.
आणि मूळ जो त्याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, जो आपलं उद्देश आहे, त्याच्यावरती खूप लक्ष द्यावं लागतं. आणि त्यामुळं असं खूप वेळा झालं. आणि ही एक आमचंही सतत शिक्षण जे आहे हे चालूच राहतं. कारण वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्या प्रत्येक प्रसंगातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतं. त्याच्यातून तुमचा स्वभावही बदलतो, तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तो सगळा करत पुढे जावं लागतं. आता जेव्हा मी सुरुवातीलाच म्हणजे ह्याच्यामध्ये लागले, सेवेमध्ये लागले, तर सुरुवातीला मी इचलकरंजीला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझं जिल्हा प्रशिक्षण झालं. इचलकरंजीमध्ये मी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करायला लागले. आता तिथे अनेक प्रश्न होते. इचलकरंजी हा जो भाग आहे तो ग्रामीण पण आहे आणि तो शहरी पण आहे. कारण इचलकरंजी हे शहर आहे, पण त्या सब डिव्हिजनमध्ये अनेक गावं पण आहेत. अनेक गावं अशी आहेत की शहरीकरणाच्या दिशेने त्यावेळेला चालली होती, पण ते पूर्ण शहर नव्हतं. त्यामुळे अशा प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या असायच्या. इचलकरंजी हे एक इंडस्ट्रीयल शहर आहे. त्याच्यामध्ये खूप सूतगिरण्या आहेत, पॉवर लूम्स आहेत, हँडलूम्स आहेत आणि हे सगळं आणि त्याच्याशी निगडीत जे इकोसिस्टीम आहे, म्हणजे अगदी माथाडी कामगारांपासून ते वेगळ्या वेगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत ही पण तिथे आहे. त्यामुळं असं इंडस्ट्रीयल सिटी असल्यामुळे त्याचे पुन्हा प्रश्न वेगळे असायचे. आणि मग असं करत असताना सुरुवातीला मी खूप ताठर भूमिका माझी अनेक वेळेला असायची. म्हणजे माझ्याकडे तेव्हा सूतगिरण्यांमध्ये कामगारांचे बोनसचे प्रश्न मी उपजिल्हाधिकारी किंवा तिथली मॅजिस्ट्रेट असल्यामुळं ते दिवाळीच्या वेळेला यायचे. सगळ्या सूतगिरण्या इकडे घेऊन यायच्या, कारण कुणीतरी त्यांना मीडिएटर त्यावेळी लागायचा. अशा वेळेला सुरुवातीला मी पण खूप ताठर भूमिका, म्हणजे खूप आदर्शवादी, हे असंच सोल्युशन निघालं पाहिजे. आणि मग मी स्वतः शिकले की असं नसतं. शेवटी समाज जो चालतो आणि प्रशासनही शेवटी समाजाप्रमाणे चालतं. हा प्रत्येक जी गोष्ट आहे ना, ती तडजोड आहे, निगोसिएशन आहे बेसिकली. तो दोन्ही पार्ट्या एकमेकांशी निगोशिएट करतात. एक तुम्ही हे ठरवलेलं असतं, पण प्रत्येकाला जे हवं ते मिळत नाही. पण ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हे निगोसिएशन कसं करता येईल, ह्याच्यासाठी जे काम करावं लागतं ते प्रशासन असतं. त्यामुळे कंटिन्युअस निगोसिएशन हा प्रशासनाचा भाग असतो. आणि ते निगोसिएशन करत असताना, कारण लोकांना जे हवंय ते तुम्ही 100% देऊ शकत नाही, प्रशासनाला जे हवंय ते 100% तिथे होऊ शकत नाही. मग अशा वेळेला त्या सगळ्यामधली जी बेस्ट किंवा उत्तम असं जे सोल्युशन आहे ते जर काढायचं असेल तर तुम्हाला हे सतत करावं. सुवर्णमध्य प्रत्येकाचा साधावा लागतो. एकदा मला आठवतं की इचलकरंजी नगरपालिका होती त्यावेळेला. त्यांचे कित्येक काळामध्ये प्रॉपर्टी टॅक्स हा वाढलेला नव्हता. नगरपालिकेचं शहर तर वाढत होतं. त्यामुळे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि त्या यंत्रणेने तो प्रॉपर्टी टॅक्स वाढवायचं ठरवलं. तो त्यांनी वाढवला, त्याचं नोटिफिकेशन निघालं. आणि तो निघत असताना साहजिकच सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी मला ही कल्पना दिली होती. पण तेव्हा माझ्या हे लक्षात आलं नाही की ह्या ज्या गोष्टी असतात, हे जेव्हा तुम्ही काही कुठलेही टॅक्स रेट बदलता, एखाद्या कायद्यामध्ये बदल करता, एखाद्या धोरणामध्ये बदल करता, त्याच्यामध्ये तो बदल केला आणि तो लोकांनी सहज एक्सेप्ट केला असं होत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रायर म्हणजे त्याचं ग्राउंड डेव्हलपमेंट करावं लागतं. आणि जेव्हा नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरनी ते केलं, त्यावेळेला त्याच्यासाठी खूप आपण आधी प्रयत्न करायला पाहिजे. ही गोष्ट मी खूप नवीन होते, त्यामुळे ती लक्षात आली नाही. आणि मग त्या वाढलेल्या मालमत्ता कराच्या जो हे होता त्याला प्रचंड विरोध झाला. खूप मोर्चे सुरू झाले, स्थानिक पातळीवरती खूप हे झालं. आणि तिथे सुरुवातीला माझी थोडीशी ताठर भूमिका राहिली, कारण मला असं वाटलं अरे हे तर शहराच्या भल्यासाठीच करतोय, बरं वाढ जी आहे ती काही फार काही वाढ नाही, ज्याच्यामध्ये ज्या लोकांना ते देणं शक्य नाही त्यांना कन्सेशन्स पण दिलेली आहे. मग तरी असं कसं विरोध होऊ शकतो, आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच कसे विरोध करतात. आणि ह्याच्यामुळे सुरुवातीची जी आमची ज्या मोर्चे यायचे ते मॅजिस्ट्रेट म्हणून माझ्याकडे यायचे किंवा लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार यायचे ते, तर त्यावेळेला मी पण खूप ताठर भूमिका घेतली आणि नाही हे व्हायलाच पाहिजे. मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, माझे जे जिल्हाधिकारी होते तेही सगळं हे ऑब्झर्व करत होते. तर त्यांनीही समजावलं की अशा ज्या गोष्टी असतात ह्याचे प्रयत्न आपण करतो आणि एका राईट टाइमला, अपॉर्च्युन टाइमला कधी कधी तो प्रयत्न यशस्वी होतो. पण तुम्ही समाजामध्ये असे बदल तुम्ही म्हणता म्हणून, तुम्हाला वाटतं म्हणून, तुम्ही प्रशासक आहे म्हणून असे तुम्ही एकदा मांडले तर ते होत नाही. त्याच्यासाठी लोकांच्या मनाची तयारीही करावी लागते, त्यांना ते समजावून सांगावं लागतं. त्यासाठी जे वेगवेगळे
ज्याला आपण दबाव गट असतात, जे समाजाला किंवा इन्फ्लुएन्सर्स, आता हा आपला शब्द आहे आत्ताचा, तर त्यांना जाऊन तुम्हाला भेटावं लागतं, त्यांना हे समजावून सांगावं लागतं. आपण असा जर बदल केला तर त्यांना काय अडचणी येतील त्या विचारात घेऊन त्या कराव्या लागतात. त्याच्यामुळं हे सतत आंदोलन जे असतं ना ते चालू राहतं. पण हळूहळू तुमच्या लक्षात येतं की पूर्ण प्रशासनच हे अशा प्रकारचं निगोसिएशनची प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लोकांना समजावून सांगत असता. भले त्यातल्या काही जणांना पटत नाहीत आणि ते नेहमीच विरोध करत राहतात, पण जेव्हा बहुतांश लोकांना तो मुद्दा पटतो त्यावेळी समाज ती गोष्ट लगेच ऍक्सेप्ट करतो. आता GST सारखा कायदा आपल्याला माहिती आहे, जेव्हा तो सुरुवातीला त्याला खूप विरोध होता, मग शासनाने त्याच्यासाठी लोकांना पर्यंत ती गोष्ट पोहोचवण्यासाठी प्रयत्न खूप करावा लागला. तर हा सगळा प्रशासनाचा भाग असतो. त्यामुळे एकीकडं खूप स्ट्रॉंग आयडियलिझम असतो, एकीकडं तुम्हाला दिसतंय की असं जर केलं तर समाजाचं भलं होणार आहे, पण तुमचं स्वतःची धारणा म्हणजे समाजाची धारणा नसते. ती धारणा जेव्हा होईल त्याच वेळेला तो बदल अपेक्षित बदल होतो. तर हे प्रशासनात ह्याचं भान तुम्हाला नेहमी ठेवावं लागतं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कारण प्रत्येक ठिकाणची माणसं वेगळी असतात, त्यांची मानसिकता वेगळी असते. सो तुम्हाला कुठेतरी तुमची धोरणं सोडून थोडंसं कॉम्प्रोमाइज हे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण कॉम्प्रोमाइज हा शब्द आपण नकारात्मक दृष्ट्या मी म्हणत नाही. म्हणजे काही वेळेला आता मी प्रशासनात आजपर्यंत मी स्वतः अत्यंत माझी जी आयडियल्स आहेत ती जपतच काम केलंय. मग मला तिथे तडजोड करावी लागते का? तर नाही. असं नाही की ती तडजोड केल्याशिवाय मी प्रशासनात कामच करू शकत नाही, असं नाही. मी माझ्या मार्गाने जाऊच शकते, जी माझी. परंतु एखादी प्रक्रिया राबवत असताना, निर्णयाची अंमलबजावणी करत असताना, आता अजून एक उदाहरण देते. मी जेव्हा MMRDA मध्ये काम करत होते, आता मी मोनोरेलची पहिली फेज करत होतो. हा नवीनच प्रकल्प होता आणि तो पूर्ण त्या पूर्व भागात शहराच्या खूप आतून असा लहान लहान रस्त्यांमधून तो प्रकल्प करत होतो. तर काही वेळेला काही ठिकाणी आम्हाला काही चाळींचा काही भाग जात होता, काही ठिकाणी काही घरं जात होती. आता ह्या सगळ्यासाठी आमच्याकडे पॉलिसी होत्या की या घराला मी घर देतोय. चाळींच्या बाबतीमध्ये आम्ही असं होतं की तशी ती चाळ म्हणजे त्याची स्थिती खराब होती आणि ती पुनर्वसनासाठी जाणार होती. त्यासाठी लोकांना तर तात्पुरतेच काही वर्षांसाठी बाहेर जायचं, ते तसेही गेले असते. परंतु असा विचार माझा होता की अरे चांगलीच घरं मिळणार आहे, चांगलंच त्यांचं होणार आहे. पण ते तसं होत नाही. लोकांच्या त्या घराबद्दलच्या भावना असतात, त्यांचे प्रत्येकाचे स्वतःचे वैयक्तिक प्रश्न असतात आणि त्यामुळं मग तुम्हाला ते असं एकदम जाऊन कुठं आता आम्ही तुम्हाला घर दिलंय, उद्या आम्ही येणार, तुम्हाला आम्ही तत्काळ तिकडे शिफ्ट करतो, असं होत नाही. हळूहळू मानसिक तयारी करायला लागते, तुम्हाला वेळ द्यावा लागतो. म्हणजे एका दृष्टीने मला म्हणायचं अरे मला माझा प्रकल्प पूर्ण करायचा आहे, त्यासाठी एवढा वेळ ऑलरेडी डिले झाला, एवढा पैसा शासनाचा खर्च होतोय, याच्यासाठी तुम्ही आता तत्काळ मला हे केलं पाहिजे. तर ते तसं होत नाही. त्यामुळे तडजोड करावी लागते, पण ती तडजोड ह्या गोष्टींसाठी म्हणजे समाजाची मानसिकता तयार करणं, त्या बदलासाठी, याच्यासाठी तुम्हाला वेळेमध्ये तडजोड करावी लागते. याच्यामध्ये तुम्ही जे केलेले प्लॅन असतात ते थोडेसे मागे घ्यावे लागतात. आणि काही वेळेला गतिमान प्रशासन जरी आपण म्हणत असलो तरी ती गती म्हणजे आपल्या मनात प्रशासनाची जी गती असते ती असतेच असं, कारण तुम्हाला इतका व्यामिश्र आपला समाज आहे, इतके समाज घटक आहेत, प्रत्येकाचे ॲस्पिरेशन्स वेगळे आहेत, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाताना आपल्याला ह्या गोष्टींच्या तडजोडी कराव्या लागतात. पण जर आदर्श म्हणाल, एखादी प्रामाणिकता असेल, ऑनेस्टी आहे, इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आहे, तुम्हाला समाजामध्ये याच पद्धतीने मला अत्यंत सरळ मार्गाने जाऊन काम करायचं आहे, ही जर आपला आदर्श असेल तर त्याच्यामध्ये तडजोड न करता सुद्धा तुम्हाला काम करता येतं. त्याच्यामध्ये काही हे नाही. आणि कायम माझ्या दृष्टीने जो आदर्श मी जपला, माझ्या आईवडिलांनी ज्याच्यावर जसे माझ्यावर संस्कार केले किंवा ज्या समाजातून मी आले, तिथले जे आदर्श होते, ज्या गावातून ज्या प्रकारच्या समाजरचनेतून आले, ते आदर्श मी कायमच जपू शकले. परंतु प्रशासनामध्ये स्वतःच्या मनाचं चालवता येत नाही, तिथे तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं, हे मात्र त्याच्यामध्ये नक्की. आणि त्यातलं कुठली गोष्ट आत्ता समाजाच्या व्यापक हिताची आहे, कधी कधी लोकांना कळत नाही, तर ते समजून देण्याची जबाबदारी तुमची असते. पण ती समजून देईपर्यंतचा पेशन्स हा तुम्हाला ठेवावा लागतो.
आता तुम्ही तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल थोडासा उल्लेख केलात, तर त्याबद्दल थोडंसं बोलूया का? हो हो नक्की. तुमचं लहानपण बालपण कुठे गेलं आणि घरातून कसा सपोर्ट होता या सगळ्यासाठी तुम्हाला? लहानपण माझं पश्चिम महाराष्ट्रातल्या तालुका प्लेसेसमध्ये गेलं असं म्हणेन. कारण माझे वडील स्टेट बँकेत होते, तर त्यांच्या बदल्या व्हायच्या दर 3 वर्षांनी. त्यामुळे माझा जन्म सांगलीचा, परंतु माझं अगदी प्राथमिक शिक्षण कराडमध्ये झालं, तासगावमध्ये झालं. माध्यमिक शिक्षणही तासगाव आणि जयसिंगपूर नावाच्या गावामध्ये झालं, जे कोल्हापूर जिल्ह्यात होतं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण माझं प्रॉपर सांगलीमध्ये झालं, विलिंग्डन कॉलेजमध्ये. पोस्ट ग्रॅज्युएशन मी पुण्यामध्ये केलं आणि त्याच्यानंतर मग मी परीक्षा दिली. त्यामुळे ह्या सगळ्या गावांमधल्या जे वातावरण होतं ते खूप साधं, म्हणजे अगदीच साधं वातावरण होतं, ज्याच्यामध्ये कम्युनिटी लाईफ खूप होतं. म्हणजे वाड्यांमध्ये राहणं, वाड्यातली संस्कृती, मग एकत्र खेळणं. घरं लहान असायची, परंतु अंगणं मोठी असायची, असं होतं. त्यामुळे एकमेकांकडे जाणं, शेजार धर्म, हे सगळं खूप होतं. वडील आई माझी होममेकरच होती, परंतु घरामध्ये अभ्यासाचं वातावरण, वाचनाचं वातावरण खूप होतं. कारण शिक्षणानेच पुढं जायचं हे थोडंसं बिंबवलं गेलेलं होतं. त्यामुळं बाकी काहीही केलं तरी अभ्यास करायचा हा हे होता. पण तेवढंच बाकीच्या खेळण्याला किंवा इतर कलांना सुद्धा तेवढंच महत्त्व होतं. पण ते एक साधं आणि सरळ मार्गी अशा प्रकारचं आयुष्य, तशा प्रकारचा समाज पण आजूबाजूला होता. त्यामुळं त्याच्यातून एक झालं की शिक्षण चांगलं घ्यायचं हे बिंबवलं गेलं, परंतु असं काही प्रशासकीय सेवेतच जायचंय, काही पुढं मोठं व्हायचंय, अशा प्रकारची काही फार प्रचंड ॲम्बिशन ना त्यावेळच्या बाकीच्या कोणांमध्ये होती किंवा माझ्यामध्येही होती. परंतु एकदा जर तुम्ही चांगले शिक्षण घेत गेलात, तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स जर चांगला असेल, तर आपोआपच पुढं जाण्याचं हे राहतं. आणि जसं मी 10वी झाले, 12वी झाले, तसं 10वीला मी बोर्डात आले. पण मला कला शाखेची आवड होती म्हणून मी आर्ट्स घेतलं. मग त्याच्यानंतर मग आर्ट्सला आता काय काय करिअरचे पर्याय असू शकतात, याच्यामध्ये मग असा एक आला की आपण प्रशासकीय सेवा हा एक IAS होणं आणि त्याची परीक्षा देणं. पण अर्थातच तो भाग असा होता की तिथे त्याची काही फारशी माहिती नव्हती. पण मग एकदा तुम्हाला ठरलं की हा एक काहीतरी वेगळा प्रकार आहे, मला माहीत नाहीये काय आहे तो, पण मला तो ट्राय करायचा आहे. मग तशी तशी मला माणसं मिळत पण गेली आणि त्याची माहिती मिळतही गेली. आणि ह्या सगळ्यामध्ये आई-वडिलांचा रोल हा नेहमीच खूप प्रचंड सपोर्टचाच राहिला. कारण त्यांना स्वतःलाही त्या फील्डची काही माहिती नव्हती. पण एखादा निर्णय जर मी घेतलाय, तर त्या निर्णयाला अगदी 100% मनापासून सपोर्ट देणं हे आई-वडिलांनी नेहमी केलं. आणि त्याच्यामुळं आई-वडील असतील किंवा इतर नातेवाईक असतील, माझे काही नातेवाईक मुंबईत होते, त्यांना मंत्रालयात काम करणारे माझे आईचे काका होते, त्यांना माहिती होतं IAS काय आहे. मग त्यांनी माहिती दिली. माझे अजून एक काका होते, त्यांचे विद्यार्थी हे फार काही वर्षांपूर्वी 84 साली इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये आले. ज्ञानेश्वर मुळे साहेब, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे ते. मग ते रशियामध्ये त्यांचं पोस्टिंग होतं आणि ते सुट्टीमध्ये कोल्हापूरला आले होते. मग त्यांनी मला त्यांची भेट करून दिली. तर असं करत 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 मला हळूहळू परीक्षेची माहिती मिळाली. आणि त्याच्यातून मग आणि परीक्षेचं ह्या वैशिष्ट्य असं आहे की ती खूप, म्हणजे भारतातली मला वाटतं सर्वात कठीण परीक्षा ज्याला आपण म्हणू अशी ती आहे. पण अभ्यास केलात आणि चांगल्या रीतीने अभ्यास केलात तर ती क्रॅक करणं हे काही इम्पॉसिबल गोष्ट नाही. प्रयत्न खूप करावे लागतात, त्याचा परीक्षेचा असा अंदाज यावा लागतो. ते सगळं ज्या क्षणी झालं त्या क्षणी मग मला ती सर्व्हिसमध्ये एंट्री मिळाली आणि सुदैवाने महाराष्ट्र कार्डही मिळालं. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातच काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये आई-वडील, भावंड या सगळ्यांचा प्रचंड साथ होती. माझ्या अनेक ज्या मित्रमैत्रिणी होत्या, ज्यांनी या सगळ्या प्रवासामध्ये काही जण माझ्याबरोबर तयारी करणारे होते, काही जण बाहेरून सपोर्ट करणारे होते. या सगळ्यांनी या प्रवासामध्ये नेहमी साथ दिली. आणि वाचनाची आवड होती पहिल्यापासून, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. त्यामुळे शिक्षकांचाही खूप जीव असायचा किंवा काही ना काहीतरी हिला सतत हे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, काहीतरी खुराक ह्याचा. या सगळ्यातून एक त्याची पूर्वपीठिका जी असते अशा परीक्षा देण्यासाठीची, ती खूप नैसर्गिकरित्या तयार होत गेली आणि त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. आणि जर का IAS नसता झाला तर इतर सर्व्हिसेस सुद्धा चालल्या असत्या का तुम्हाला? खरं सांगायचं तर जेव्हा मी UPSCची परीक्षा दिली ना, त्यावेळेला मला नक्की IAS व्हायचं हे माहिती होतं, परंतु त्यात असं नव्हतं काही की दुसरी काही करायचीच नाही असं. कारण परीक्षा
मध्ये काय होतं, तुम्ही थोडे जरी मार्क इकडे तिकडे झाले तरी तुम्हाला दुसरी सर्व्हिस मिळू शकते. आणि त्याचं जे हायरार्की म्हणा किंवा सिस्टीम आहे की तुम्हाला IAS जर तुमचा प्रेफरन्स असेल आणि तुम्ही मेरिटमध्ये असेल तर IAS मिळेल, नाहीतर IPS, नाहीतर IFS फॉरेन सर्व्हिस, किंवा मग इन्कम टॅक्स, कस्टम्स या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ज्याला म्हणतात, अशी करत ती हायरार्की खालपर्यंत. आणि सगळ्याच सर्व्हिसेस चांगल्या आहेत, सगळ्यांचंच प्रत्येकाला काही ना काहीतरी रोल प्रशासनामध्ये आहे. त्यामुळे माझं असं काही खूप पर्टिक्युलर हे नव्हतं की मला समजा IAS नसते मिळालं तर मग मी पुढची घेतली असती. फक्त IPS हा माझा चॉईस नव्हता, तो मी दिलेला नव्हता. परंतु इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा दुसरी कुठली सुद्धा मला चालली असते. माझं जो अटेम्प्ट मी दिला तोच मी खूप खूप तयारी करून दिला होता. त्यामुळे पुन्हा त्या सगळ्या प्रक्रियेमधून जाण्याची माझी तयारी नव्हती. त्यामुळं पुन्हा पुढच्या वेळचा फॉर्म मी भरला नव्हता परीक्षेचा. जर माझा ह्याच्यामध्ये जे काही मला सर्व्हिस मिळेल ती मला चालेल अशा उद्देशाने मी ते केली. पण IAS मिळून गेला. अभ्यास, वाचन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतातच, पण कुठेतरी एक लक फॅक्टर सुद्धा असतो का? असतो असं मला वाटतं. आणि काही वेळेला असं होतं, म्हणजे मी कितीतरी माझ्या मैत्रिणी बघितल्यात की ज्या खूप चांगल्या आहेत, म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता पण खूप आहे, तयारी पण खूप चांगली आहे, पण नाही होऊ शकलं सर्व्हिसमध्ये सिलेक्शन. म्हणजे आम्ही एकत्र अभ्यास करत होतो, मी कितीतरी गोष्टी त्यांच्याकडून शिकले, परंतु त्यांचं नाही होऊ शकलं. आता त्याला काही कारण नाही, तर मला असं वाटतं थोडा लक फॅक्टर हा असतो. आणि अशा प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्या असतात ना, जिथं 7, 8, 10 लाख लोक परीक्षेचा फॉर्म भरतात आणि पोस्ट ज्या असतात, म्हणजे IAS ची पोस्ट म्हणलं आमच्या वेळेला 80च होत्या फक्त, आता थोड्याशा 100-150 वगैरे असतात. मग तेवढ्या त्या 10 लाखांमधनं पहिल्या 80 मध्ये किंवा पहिल्या 150 मध्ये येणं, आणि त्यातली हजारो मुलं चांगलीच असतात, म्हणजे ती सगळीच जणच त्या पहिल्या 100त येण्यासाठी केपेबल असतात, पण सगळ्यांची निवड तर होऊ शकत नाही. त्यामुळे ते काहीच निवडले जातात. त्यामुळे त्यामध्ये काही जणांचा तो म्हणजे लक फॅक्टर हा राहतोच, की ज्यांची पूर्ण त्यांचं कर्तृत्व असून त्यांचा तयारी चांगली असून ते येत नाही. त्यामुळे थोडा राहतो. आणि दॅट वे मी म्हणेल की आय एम ब्लेस्ड. त्यामुळं जनरली ज्या ज्या परीक्षा मी दिल्या त्या सगळ्या परीक्षांमध्ये, म्हणजे मी माझं MA इंग्लिश लिटरेचर झाल्यानंतर जरी मला ते करायचं नव्हतं, म्हणजे मला काही टीचिंग प्रोफेशनमध्ये टेक्निकली जायचं नव्हतं, मी 6 महिन्यासाठी एका लिव्ह व्हेकन्सीमध्ये सुरुवातीला केली होती, पण तरी मी ती नीट NETची एक नेटची परीक्षा असते ती दिली, आणि ती पण टफ असायची त्यावेळेला, सहजासहजी लोक पास नाही व्हायचे, पण ती मी कॅज्युअली अटेम्प्टमध्ये पण दिली तर ती मी पास झाले होते त्यावेळेला. तर थोडंसं ॲट टाइम्स आय फील दॅट आय एम व्हेरी मच ब्लेस्ड, आणि आय एम फुल ऑफ ग्रॅटिट्यूड टू द ऑलमायटी फॉर दॅट, टू माय पेरेंट्स फॉर दॅट. पण असं होऊ शकतं, लक फॅक्टर राहतो थोडंसं. ताई, सुरुवातीच्या काळामध्ये असा एखादा डिसिजन महत्त्वाचा तुम्ही जो घेतलात आणि तो डिसिजन घेतलात किंवा तो निर्णय घेतलात म्हणून आजही तुम्हाला त्याबद्दल समाधान वाटतं, असं काही आहे का? असे खूप निर्णय सांगता येतील प्रत्येक क्षेत्रामध्ये, कारण भारतीय प्रशासन सेवा हा एक असा मोलाचा ठेवा आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी वयामध्ये प्रचंड गोष्टी करण्याची संधी मिळते. म्हणजे समाजासाठी तर मिळते, पण तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये पण तुम्ही खूप बदल घडवून आणू शकता. मी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये असताना आम्ही तो वनराई बंधाऱ्यांचा प्रयोग केला. आता हे मला काहीच माहित नव्हतं. हे सगळं परत म्हणजे समटाईम्स आय एम लकी की मला तशी राईट माणसं भेटतात आणि ते काहीतरी आयडिया देतात, ते डोक्यामध्ये ती कल्पना टाकतात. माझं थोडंफार त्यातलं जर योगदान असेल तर की ती मी सिरियसली घेते, गांभीर्याने घेते आणि त्याच्यावरती काम करते. नागपूरला असताना मला आठवतं की मोहन दारिया जी आले होते, ते तेव्हा त्यांचं एकंदरच सामाजिक क्षेत्रामध्ये ते भारताचे केंद्रीय मंत्री पण राहिलेले आहेत, आणि त्यांनी वनराई ही त्यांची संस्था, आणि त्यांनी खूप काम ह्या वृक्षारोपण किंवा आपण ज्याला एन्व्हायरमेंटल हे म्हणतो, मॅनेजमेंट म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांनी खूप काम केलं. नागपूर सारख्या जिल्ह्यामध्ये जिथं संत्र्याचं पीक येतं आणि ज्याला पाणी खूप लागतं, आणि त्यामुळे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. पाऊस पडतो, पण तरी काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन होतं जिथे संत्र्याच्या पिकासाठी, आणि त्यामुळे त्यांची वॉटर टेबल्स ही खूप खाली गेलेली असतात, डार्क वॉटर शेड्स तयार होतात. तर त्याला रिचार्ज कसं करायचं ह्याच्यावरती जनरल तिथे चर्चा चालू असते. उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टँकर वगैरे द्यावे लागतात. तर एकदा धारियाजी आले होते आणि आमची जनरली जिल्हा परिषदेमध्ये अशी सहज चर्चा चालली होती.
ते म्हणाले की अरे आम्ही वनराई बंधाऱ्यांचा एक प्रयोग केलेला आहे ज्याच्यामध्ये फार काही मोठं बंधारे बांधणे म्हणजे मग सिमेंट आलं, मग टेंडर काढणं आलं, हे सगळं काही न करता नुसत्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये काळी जी आपली माती असते, जी पाणी ठेवते, ती भरून ते एकमेकांवर रचून विशिष्ट पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी ओढ्यांमध्ये, नाल्यांमध्ये, अगदी छोट्या नद्यांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी त्यातनं अडवलं जाऊ शकतं. आणि हा प्रयोग आम्ही एका ठिकाणी केला आणि तो खूप यशस्वी झाला. तर ते असं जिल्हा परिषद काय नाही करत, असा त्यांनी एक नुसता प्रश्न टाकला. तर मी ते खूप म्हणजे मला तेव्हा असं वाटलं लोक थोडेसे बाकीचे सगळेजण असं थोडं कधी होतं का, आणि असा काही शासनाचा म्हणजे स्कीम नाही आहे कुठली की त्याच्यामध्ये आपण काम करू शकू, हे वेगळंच कुठून करायचं. पण तरी पण मला असं वाटलं की हे काहीतरी आहे ज्याला आपण करू शकतो. आणि त्यावेळेला मग मी माझ्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं. लघु पाटबंधारे विभाग म्हणून एक शासनाचा बाहेर काम करतो जिल्हा परिषदेच्या, त्यांना विचारलं. त्यांनी तर ते थोडंसं आम्हाला मूर्खात काढलं की असं काही होऊ शकत नाही वगैरे म्हणून. पण मग मी वनराई संस्थेलाच विनंती केली की तुमच्याकडे असे कोणी एक्सपर्ट्स आहेत का जे माझ्या लोकांना ट्रेन करू शकतात. बरं हे पोती कुठून आणायची रिकामी सिमेंटची, त्यावेळेला काही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं चालायची नाहीत कुठं. तर ते म्हणाले ती देण्याची व्यवस्था आम्ही करतो, ती आम्ही तुम्हाला देतो, पण तुम्ही आम्हाला हे करा. मग मला मग आता नेहमी आम्ही कशी कामे करतो की घ्यायचं, एखादं कॉन्ट्रॅक्टर नेमायचं, कॉन्ट्रॅक्टरकडनं ती कामं करून घ्यायची. आता ह्याच्यासाठी तर माझ्याकडे ना योजना होती ना बजेट होतं. मग हे काम कसं करायचं? मग लोकसहभागातून करायचं. लोकसहभागातून करायचं म्हणजे लोकांना श्रमदान करायला लावायचं. आता ही कन्सेप्ट म्हणजे ही गोष्ट आहे साधारण 99-2000 सालची. पण त्यावेळेला सुद्धा आपण पूर्वीची श्रमदानाची कल्पना वगैरे काही तसं राहिलेलं नव्हतं. पण मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, 2-3 वेळा ट्रेनिंग घेतलं. म्हटलं आपण हे का नाही करू शकत? जिल्हा परिषद ही अशी यंत्रणा आहे की विद्यार्थी पण आपले आहेत, आपण शाळाही चालवतो. आपल्याकडे जर 10,000चा आपला स्टाफ आहे स्वतःचा, तर आपण स्वतः हे लोक, हे काही फार अंगमेहनतीचं काम नाहीये. काही ठिकाणी आपण मजूर लावू, तर आपण स्वतः हे काम केलं तर काय होईल? मग माझ्या सगळ्या जे व्हिडिओज होते त्यांनी पण एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं. ते म्हणे नाही मॅडम आपण हे सगळं करू. आणि मग तो निर्णय आम्ही घेतला. म्हणजे तेव्हा आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की हा प्रोग्राम खूप मोठा हिट होणार. पण तो निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये मग आणि ते इतकं ते लोकही त्यांनी प्रभावित झाले. इतकं काम नागपूर जिल्ह्यामध्ये झालं की नागपूर सगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणून जवळजवळ 400 ते 500 बंधारे मी बांधले. आणि पाऊस जाता जाता शेवटच्या टप्प्यामध्ये ते बांधले होते. त्यामुळे आम्ही ते सगळं पाणी अडलं गेलं आणि त्याचं खूप नाव झालं. म्हणजे नंतर सगळ्या न्यूजपेपर्सनी ते कव्हर केलं. डिसेंबरमध्ये जेव्हा नागपूर सेशन होतं तेव्हा जेवढे काही माझे वरिष्ठ अधिकारी होते ते सगळे तिथे बघायला आले. आणि मी तर नुसती लोकांना सांगितलं होतं, पण माझ्या अनेक फील्डवरच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात अजून नवीन नवीन प्रयोग केले. अनेकांनी ते सिरीज ऑफ बंधारे बांधले. काही ठिकाणी तिकडे जे कोल्हापूर टाईप बंधारे म्हणून असायचे त्याला फळ्या लावायला लागायच्या ते पाणी अडवण्यासाठी. त्या फळ्या आता वर्षानुवर्ष न वापरल्यामुळे ते कुठे हरवून गेल्या होत्या. तिथे पण त्यांनी हे असे पोती घालून ठेवली. तर ते एक वेगळंच वातावरण झालं. म्हणजे मला असं वाटलं त्यावेळेला की आपण ही गोष्ट केली, त्याचा खूप दूरगामी परिणाम झाला आणि तो परिणाम नंतर शासनाच्या धोरणामध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि आजही हे वनराई बंधारे पावसाळा संपता सगळ्या जिल्ह्यांमध्ये बांधले जातात. त्याचा परिणाम ते पावसाचं वाहून जाणारं जे पाणी असतं ते टिकवलं जातं आणि ते उन्हाळ्यापर्यंत मग लोकांना टिकतं आणि त्यामुळे मग टंचाईचं प्रमाण कमी होतं, टँकरचं प्रमाण कमी होतं. तर असे काही गोष्टी ज्या केल्या गेल्या त्यावेळेला, ते निर्णय घेतले गेले. तर त्याचा आनंद आजही आहे आणि ते आपण काहीतरी चांगलं काम त्याच्यामध्ये केलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता मला असं प्रॉमिनंटली आठवते ती अशी गोष्ट आहे. मला तुमच्या IASच्या एक्झामबद्दल थोडंसं विचारायचं होतं. इंटरव्ह्यू जो असतो तो किती महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी तयारी कशी करायची असते? आणि तुमच्या म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात एक असा प्रश्न जो अजूनही तुमच्या लक्षात राहिला आणि त्याचं कसं उत्तर दिलं होतं? इंटरव्ह्यू देऊन मला 30 वर्ष झाली, येऊन 30 वर्ष झाली. पण त्यावेळेला आमची जी परीक्षा होती, आता थोडा परीक्षांमध्ये फरक पडलाय, त्याच्या स्कोरिंगमध्ये पण फरक पडलाय. पण त्यावेळेला आमची 3 टप्प्यात परीक्षा असायची. एक प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू. 3 टप्पे आजही आहेत, फक्त त्याच्या स्वरूपात थोडा फरक पडला. प्रिलिमला 2 विषय असायचे, एक जनरल स्टडीज असायचा आणि कुठला तरी ऑप्शनल विषय घ्यायला लागायचा आणि हे सगळे मल्टिपल चॉईस प्रश्न असायचे. त्याच्यात पास झालं तरच पुढे जाता येतं. म्हणजे तो पास झाला तर मग पुढची परीक्षा. मेन एक्झामला आम्हाला 2 विषय
कुठलेही 2 विषय निवडायचे. त्या प्रत्येकाचे 2 पेपर, शिवाय जनरल स्टडीजचे 2 पेपर आणि भाषा जे तुम्ही निवडाल त्या भाषांचे पेपर. आणि हे प्रत्येक पेपर हा 300 मार्काचा असायचा आणि ती सगळ्यात कॉम्प्लिकेटेड हे असायची. त्याच्यात उत्तीर्ण नाही झाला तर तुम्हाला परत पहिल्यापासून सुरू करायला लागायचं. आणि त्याच्यातूनही येऊन जाता माझं इंटरव्ह्यू असायचं. आणि इंटरव्ह्यू हा 250 मार्कांचा होता त्यावेळेला. आजही कदाचित तेच साधारण प्रमाण असेल. इंटरव्ह्यू हा UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची जेवढे मेंबर्स असतात त्या प्रत्येक मेंबरच्या म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली अशी पॅनल्स असतात आणि एक 3-4 पॅनल्स असतात की जी वेगळ्या वेगळ्या कॅन्डिडेट्सचे इंटरव्ह्यू घेत राहतात. त्यामुळे तेव्हा अशी चर्चा असायची कुठलं पॅनल येणार, कुठलं पॅनल हे खूप टफ आहे वगैरे असं. तर आम्हाला आणि दिल्लीमध्ये वगैरे राहणाऱ्या लोकांना ते जास्त माहिती असायचं. आम्हाला काही कल्पनाच नसायची की कसं जायचं. पण मग इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची हा एक खरंच तेव्हा आमच्यासाठी प्रश्न होता. तर मी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर इथे आहे, ज्यामध्ये मी माझ्या मेन एक्झामच्या वेळेला मी त्याच्यामध्ये होते. म्हणजे सिलेक्शन प्रिलिम पास झाल्यानंतर तिथे थोडं ट्रेनिंग होतं आणि मरीन ड्राईव्हला सावित्रीबाई फुले हॉस्टेल होतं. तिथे आम्ही 1-2-3 महिने मी राहिले होते आणि तिथून आम्ही कधी कधी तिथे जायचो लेक्चरसाठी. कारण काही चांगले लोक आम्हाला तिथे म्हणजे माझा मराठी लिटरेचर हा विषय होता तर रमेश तेंडुलकर सर, विजय राजाध्यक्ष मॅडम हे आम्हाला शिकवायचे. त्यांच्या लेक्चरसाठी आम्ही जायचो. जनरल स्टडीचा अभ्यास स्वतःच करायचो. आणि मग त्या SISCनी जेव्हा ज्यांची मेन्स झाली त्यांच्यासाठी काही मॉक इंटरव्ह्यूज ठेवलेले होते आणि त्याच्यामध्ये मग ते थोडे गाईड करायचे. नंतर मग मी सगळ्यांचाच अनुभव आल्यामुळे दिल्लीमध्ये बाजीराम आणि राव जसे क्लासेस असायचे त्यावेळेला, तर ते पण एक मॉक इंटरव्ह्यूचं सेशन एक 4-5 दिवसांचं ते ठेवायचे. तर मग मी आणि माझी मैत्रीण जी सिलेक्ट झाली तर मी दोघी एक 8 दिवस दिल्लीत आधी गेलो आणि मग त्याच्यात थोडासा तयारी केली. पण तयारीला असं काही एक विशिष्ट पॅटर्न नव्हता. पण मग आम्हाला जे सांगण्यात आलं होतं ते असं होतं की तुमचा जो बायोडाटा आहे जनरली, म्हणजे तुमचा जन्म कुठं झाला, तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकला, तुमचं गाव काय आहे, तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर महाराष्ट्राशी रिलेटेड, म्हणजे यू टेक युअर बायोडाटा CV इन फ्रंट ऑफ यू आणि त्याच्यामध्ये जो काही पॉईंट आहे त्या पॉईंटशी रिलेटेड काय प्रोबेबल प्रश्न असू शकतात. म्हणजे सपोज यू हॅव अ डिफरंट नेम विच इज सिमिलर टू सम इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी. म्हणजे कुणाचं नाव जर शिवाजी आहे समजा, तर मग शिवाजी महाराजांशी रिलेटेड काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. सडनली नावांवरून येऊ शकतं. आता मी जर सांगलीची आहे, सांगली हे काय आहे, म्हणजे सांगलीमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोऑपरेटिव्ह मुवमेंट किंवा तिकडच्या भागामध्ये झालेले इतर काही ऊसाची शेती, त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरवर झालेले परिणाम, ह्या काही असे प्रश्न येऊ शकतात. तर तुम्ही प्रत्येक तो एक पॉइंटर धरा आणि त्या पॉइंटरला जे काही प्रोबेबल प्रश्न असू शकतात ते नोट करा आणि मग त्याच्यासाठीची उत्तरं तुमची तयार करा. हा एक भाग. मग नंतर तुमच्या हॉबीज तुम्ही जर काही दिल्या असतील तर, आता मी वाचन किंवा पेंटिंग ही माझी हॉबी दिली असेल तर मग तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात की कुठला वाचन, काय लेखक आवडतो, मग तशी त्याच्या संदर्भात काही किंवा लेटेस्ट आता आलेली काही पुस्तकं असतील तर त्याच्याबद्दल विचारू शकतात. पेंटिंग जर म्हणत असाल, तुम्ही जर फार ग्रेट आर्टिस्ट नाही आहे पण पेंटिंगची नुसतीच आवड आहे तर तुम्हाला, आणि एखादा पॅनलवरचा मेंबर एखादा चांगला आर्टिस्ट असेल तर तो तुम्हाला पेंटिंगचे वेगळे वेगळे हे होऊ शकतात. व्हॉट इज रिअलिस्टिक पेंटिंग, व्हॉट इज इम्प्रेशनिस्टिक पेंटिंग, तर त्याची थोडीशी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. भारतातले महत्त्वाच्या काही कलेच्या ज्या काही मुवमेंट्स आहेत त्याची माहिती असायला पाहिजे. मग ती तयारी करायची. नंतर पुढचं शिक्षण समजा मुंबईत झालंय, पुण्यात झालंय, पुणेमध्ये आता पुणेत विद्यापीठ, मग त्यावेळेला सावित्रीबाई फुले अजून झालेलं नव्हतं पण त्याची चर्चा चालू होती. मग पुण्याच्या बद्दल काहीतरी प्रश्न विचारू शकतात, पेशवा हिस्ट्रीबद्दल प्रश्न विचारू शकतात. असं आम्ही अंदाजाने ते करायचो. नंतर मग ऑप्शनल सब्जेक्ट्स. आता माझे मराठी लिटरेचर आणि हिस्ट्री असे 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स होते. तर मग त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतात. तर ते प्रश्न सगळे हिस्ट्रीबद्दल तुमचं, म्हणजे तुम्ही जो अभ्यास मेन्ससाठी केला किंवा प्रिलिमसाठी केला तो पण अभ्यास तुमचा ताजा अजून पाहिजे की त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते करंट अफेअर्स, म्हणजे आत्ता काय घटना घडत आहेत आजूबाजूला, तुमचा इंटरव्ह्यू ज्या दिवशी आहे त्या दिवशी अजून त्या आसपास म्हणजे कुठली नवीन शासनाचं काही धोरण आलंय का, किंवा जे आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणामध्ये आपल्या काही हे झालंय का, त्याच वेळेला कुठल्या राज्याच्या अध्यक्षांची व्हिजिट आहे का आपल्या देशाला, त्याच्याशी रिलेटेड कुठला मुद्दा आहे का, तो नॅशनल लेव्हलवर, इंटरनॅशनल लेव्हलवर अशा जर काही घटना घडल्या असतील तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न पण येऊ शकतात. तर ती पण तुम्हाला तयारी करावी लागते.
माझा इंटरव्ह्यू मला आठवतंय की 31 मे 1995 होता. तर 31 मे सडनली मी सकाळी, आम्ही त्या महाराष्ट्र सदनमध्ये राहत होतो, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी पेपर बघितला तर इट वॉज अ वर्ल्ड टोबॅको डे. आणि मग आता ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो असं म्हणून मग मी त्याची पण काहीतरी माहिती काढली. पण एक गोष्ट आहे की तेव्हा इंटरनेट नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे तुम्ही आता पटकन फोनवर टाकलं, गुगल केलं, तर तसं काहीच नव्हतं. त्यामुळे मग तुम्हाला ती माहिती मग कोणाला तरी विचारायची, तुमचे जे हे असतात, तर अशा पद्धतीने ती तयारी करायची. आणि मेन्सच्या परीक्षेत पण आम्ही 4 मैत्रिणी होतो, आम्ही हॉस्टेलला राहायचो. तर आम्ही असे, कारण जनरल स्टडीज हा पेपर तसेच असतात, त्याच्यात खूप व्हास्ट असतं. म्हणजे सगळेच विषय तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला इकॉनॉमिक्स पण माहीत पाहिजे, तुम्हाला पॉलिटिक्स पण माहिती पाहिजे, राज्यघटनाही माहिती पाहिजे, करंट अफेअर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर आम्ही आमच्या एक पॅटर्न असा ठरवला होता की आपापला अभ्यास तर करायचाच करायचा, पण आपल्याला जे करंट अफेअर्समध्ये किंवा जे GS साठी महत्त्वाचे विषय वाटतात, जनरल स्टडीज, GS म्हणजे जनरल स्टडीज, तर ते नोट करायचे, त्याचे क्वेश्चन्स काढायचे आणि त्याच्यात छोट्या छोट्या अशा नोट्स करून ठेवायच्या. आणि मग चौघींनी एकत्र बसायचं आणि ते आपण जे केले ते बाकी सगळ्यांना सांगायचं. असं करून आम्ही आमचा हे खूप वाढवायचो. तोच पॅटर्न आम्ही थोडासा इंटरव्ह्यूमध्ये ठेवला. म्हणजे मॉक इंटरव्ह्यूजचे सेशन्स तर केलेच, पण आम्ही पण एकमेकांचे इंटरव्ह्यू घ्यायचो, त्याला प्रश्न करायचो. अर्थात प्रत्यक्ष इंटरव्ह्यू हा तुमच्या तयारीपेक्षा वेगळाच असू शकतो. माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी इंटरव्ह्यूचं माध्यम मराठी दिलेलं होतं, कारण दिलं होतं म्हणजे मी सगळीच परीक्षा मराठी माध्यमातून दिली होती, त्यामुळे नॅचरली इंटरव्ह्यू मराठीमध्ये होता. त्यामुळं माझ्या पॅनलवर त्यांना, बाकीच्या पॅनलना ट्रान्सलेट करता यावं म्हणून एक मराठी मोठे लेखक जे दिल्लीमध्ये राहायचे ते पण माझ्या पॅनलवर होते. त्यांना प्रश्न विचारण्याचं हे नव्हतं, परंतु इफ आय हॅड स्पोकन इन मराठी ही वुड हॅव ट्रान्सलेटेड इट फ्रॉम दॅट फॉर द अदर मेंबर्स. पण मी इंटरव्ह्यू इंग्लिशमध्येच देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांचा हे नव्हता, परंतु त्यांच्या प्रेझेन्सनी मला असं वाटलं की थोडं लिटरेचर हा विषयावरती काही ना काहीतरी प्रश्न येईल. आणि मला इंटरव्ह्यू पॅनलने, आता मला सगळे प्रश्न आठवत नाहीयेत, पण काही प्रश्न होते ते खूप स्पेसिफिक होते, इन्फॉर्मेटिव्ह होते. म्हणजे अशी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन माहिती असणं अपेक्षित होतं, आणि 1-2 प्रश्नांना मला ती माहिती नव्हती. तर अशा वेळेला मला हे माहीत नाही असं म्हणून आई मूव्ह फॉरवर्ड, म्हणजे त्या प्रश्नाच्या भोवती मग तुम्ही घुटमळत राहता. पण त्यानंतर मला जो आज आठवतोय तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो की इंग्रजी भाषेचं, कारण मी जरी माझं मराठी माध्यम होतं, मी इंटरव्ह्यू इंग्रजीतून देत होते, तर त्यांनी मला इंग्रजी भाषा ही का महत्त्वाची आहे ह्याच्यावरती प्रश्न विचारला होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला खूप चांगल्या पद्धतीने देता आलं. म्हणजे गांधींनी जे म्हणलं की इंग्रजी ही जगाची खिडकी आहे, कारण तुम्हाला जर इंग्रजी माहिती असेल तर तुम्ही सगळ्या जगाची माहिती करून घेऊ शकता. तर तो एक धागा मी धरला आणि त्याच्या आधारावरती ते मी उत्तर दिलेलं होतं, ते मला आता आठवतं. परंतु म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही काही असं व्हॅक्यूममध्ये नाही जात. त्याच्यापूर्वी तुम्ही प्रिलिम पास झालेला असता, त्याचा अभ्यास केलेला असतो, मेन परीक्षा पास झालेला असता, त्याचा अभ्यास केलेला असतो, आणि इंटरव्ह्यूची तयारीही तुम्ही खूप करता. इंटरव्ह्यूमध्ये काय महत्त्वाचं असतं, तो असतो आत्मविश्वास आणि तुम्ही कशा पद्धतीने मुद्दे मांडता. तिथं तुमच्या नॉलेजची तपासणी कोणी करत नाही, तो तुमचं ते टेस्टिंग तुमचं आधीच झालं. तिथं मुख्यतः तुमचे दृष्टिकोन, तुम्ही एखादा मुद्दा कसा मांडता, किंवा इंटरव्ह्यूअर काही वेळेला तुम्हाला मुद्दाम एखादा असा प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो की जो तुम्ही काहीतरी एक्स्ट्रीम तर त्याच्यामध्ये सांगत नाही ना. आणि साधा प्रश्न असतो की तुम्हाला या सेवेमध्ये यावंसं का वाटलं. आता तुम्ही फार काहीतरी मोठी अशी म्हणजे की मला खूपच समाजसेवा करायची आहे, मला असंच करायचंय, म्हणजे किती ऑनेस्टली तुम्ही उत्तरं देता आणि किती बॅलन्स्ड पद्धतीने, कारण प्रशासनामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही संतुलित व्यक्तिमत्वाचं असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पूर्ण ही परीक्षा पद्धती असेल किंवा आमचं प्रशिक्षण असेल, हे याच दृष्टिकोनातून केलेलं असतं की संतुलित व्यक्तिमत्वाचे अधिकारी त्यातून व्हावे, की जे इम्पार्शली एखाद्या गोष्टीचा व्ह्यू घेऊ शकतील, स्वतःचे विचार काही असले तरी ते त्याच्यावर न लादता योग्य पद्धतीने ते परिस्थितीचं आकलन करू शकतील आणि निर्णय घेऊ शकतील. हीच गोष्ट इंटरव्ह्यूमध्ये टेस्ट केली जाते. त्यामुळे तुम्हाला एखादी माहिती कमी असली, ती माहिती देता आली नाही. मला आठवतंय की त्यांनी मला विचारलं होतं की NDA कॅन्डिडेट्सना जी डिग्री देतात ती कुठली युनिव्हर्सिटी देते, ते मला माहीत नव्हतं. तर आता हा खूप फॅक्च्युअल आणि स्पेसिफिक प्रश्न होता.
पण तो माहीत नसल्यामुळे माझ्या इंटरव्ह्यूच्या त्यांच्या मतावर काही परिणाम नाही झाला. पण त्याच वेळेला मला जे थोडे असे फुलटॉस बॉल्स मिळाले की जिथं मी थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे बोलू शकते किंवा माझा दृष्टिकोन मांडू शकते, त्याच्यावरती मग आपण तिथं त्या बॉलवरती खेळावं लागतं. तर इंटरव्ह्यू हा थोडासा असा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज घेऊन आणि तुम्ही शांतपणे घाबरून न जाता आत्मविश्वासाने त्या विषयाची मांडणी करणं, त्या विषयाचे प्रोज अँड कॉन्स, त्या विषयाचं एक संतुलित मांडणी करणं हे महत्त्वाचं असतं. तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्हाला वाचनाची आवड आहे. सो रोहन प्रकाशन आपले स्पॉन्सर आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवलंय. रवींद्र टागोरांची पत्र जी त्यांनी त्यांच्या पुतणींना. मी त्यातली काही वाचलेली आहे. आय एम व्हेरी हॅपी की तू असं पुस्तक म्हणत असेल. रवींद्रनाथ टागोरांची पत्र जी इंदिरा देवींना त्यांनी त्यांची पुतणी त्यांना दिली आहे. आणि रवींद्रनाथजी टागोर जेव्हा नावारूपाला आले नव्हते त्या काळची पत्र. थँक्यू. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. आत्ता तुम्ही म्हणालात की बॅलन्स्ड असणं खूप महत्त्वाचं असतं तुमच्या करिअरमध्ये. पण कधीतरी असं होतच असेल ना की एखादा प्रश्न सोडवताना किंवा एखादी समस्या तुमच्यासमोर अशी येत असेल ज्याच्यामध्ये मानसिक त्रास होत असेल किंवा चिडचिड बारीक सारीक होत असेल, ते कसं हँडल करता तुम्ही? ते थोडंसं म्हणजे सुरुवातीला हे पण शिक्षण आहे, म्हणजे त्याच्यात सुद्धा थोडंसं आपल्या मनाचं जे प्रशिक्षण आहे ते सुरुवातीला खूप व्हायचं. म्हणजे जेव्हा एखादी जिल्हा परिषदेमध्ये मला एका पद्धतीने करायचं आहे, मग जिल्हा परिषद अध्यक्षांबरोबर खटका उडवायचा किंवा बदल्या अशा पद्धतीने करायच्या आहेत, त्यांना वेगळं करायचं असायचं, त्यावेळेला थोडीशी चिडचिड खूप व्हायची. पण हळूहळू रोजचं काम असं असतं की त्याच्यातून प्रशिक्षण हेच होतं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होऊ शकत नाही आणि तुम्हीच बरोबर आहे हा तुमचा अट्टाहास योग्य नाही. त्यामुळं यू हॅव टू बी अकोमोडेटिव्ह. तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. आणि काही वेळेला असं होतं, म्हणजे कितीतरी वेळेला विशेषतः जेव्हा मॉबला तोंड देण्याचा प्रसंग असतो, एखाद्या मोठ्या डेलिगेशनला जे खूप भावनिक आहे अशा प्रकारच्या डेलिगेशनला तोंड देण्याचा प्रश्न असतो, तेव्हा काही वेळेला लोकांकडनं ऐकूनही घ्यावं लागतं तुम्हाला. तर अशा वेळेला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, म्हणजे अरे असं कसं होऊ शकतं आणि मी अजून चांगल्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे होतं का, हे असं कसं मी ऐकून घेतलं, असं एक आफ्टर थॉट ज्याला आपण म्हणतो तो असायचा. पण हे आमचं जी सेवा आहे ती तुम्हाला सतत ग्राउंडवर पण आणत असते आणि हे खूप ग्राउंडिंग खूप होतं. आणि हळूहळू आता मग ते सगळं एक निर्लेपपणे, अलिप्तपणे तुम्हाला तुमचं जे काही तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये होतं त्याचा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक ह्याच्यावर परिणाम न होऊ देता करण्याचा एक प्रयत्न आता आपोआप होतो. आणि त्याच्यासाठी थोडंसं शांतपणे विचार करणं, जास्त लगेच कुठला रिॲक्शन न देणं, हे थोडं शिकावं लागतं. सुरुवातीला असं व्हायचं की माइंड यूज टू रिॲक्ट इमिडिएटली. अरे ह्यांनी मला असं म्हटलं, ह्या भर सभेमध्ये एखाद्या बैठकीमध्ये कुठला तरी लोकप्रतिनिधी अंगावर ओरडतो, तुमच्याशी काहीतरी उद्धटपणे बोलतो, होऊ शकतं. कारण तो कधी कधी त्यांनी त्या विषयाचं अप्रिसिएशन त्यांचं वेगळं असतं, तुम्हाला राग येतो आणि सुरुवातीला व्हायचं. पण नंतर नंतर त्यालाही कसं तुम्ही लाईटली घ्यायला पाहिजे, त्याला थोडंसं सोडून दिलं पाहिजे. काही गोष्टी युद्ध म्हणजे बॅटल आणि वॉरमध्ये फरक करायला शिकलं पाहिजे. दुसरं असतं की काही गोष्टी आपल्यासाठी नाहीच आहेत, ते त्यांच्या मनाचा क्षोभ त्यांनी व्यक्त केलाय, तो आपण स्वतःला लावून नाही घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमिडिएट रिॲक्शन न देणं. कारण जेव्हा तुम्ही लगेच रिॲक्शन देता तेव्हा तुमच्या सगळ्या शरीरात तुम्हाला त्याची कंपनं जाणवतात. कारण तुम्हाला म्हणजे सुरुवातीला व्हायचं मला की तुम्हाला खूप असा आतून राग येतो, क्षोभ होतो, आवाज भरून येतो, हे असं सगळं सुरुवातीला व्हायचं. मग ते हळूहळू हळूहळू म्हणजे अनुभवाने जसं एक शहाणपण म्हणा किंवा मॅच्युरिटी येत जाते, त्याच्यातून तुम्हाला या अनुभवांना प्रतिक्रिया देताना पण तुम्ही कसं
सांभाळलं पाहिजे हे हळूहळू यायला लागलं. आणि आता मला असं वाटतं 30 वर्षाच्या सेवेनंतर तर आता बऱ्यापैकी मी त्याच्यामध्ये आहे. अर्थात तरीही कधी कधी क्षोभ होतो. आणि अशा वेळेला मग माझी जी पंचिंग बॅग असते तो माझा नवरा सतीश असतो. आणि त्यांनी पण सर्व्हिसमध्ये 16 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी सर्व्हिस सोडली. त्यामुळे त्यांनी तो या सगळ्या प्रसंगात माझ्यापेक्षा जास्त गेलेला आहे. आणि मग कोणाशी तरी हे बोलल्यानंतर आणि तर मग तो हे कमी होतो. पण ह्याचं प्रमाण कमी झालं आता. स्वतःच मी ह्या गोष्टीला डील करायला शिकले ओव्हर पिरियड ऑफ टाईम. तुम्ही वेगळ्या लेवलला सगळं डील करत असता. आम्हाला वेगळ्या लेवलला डील करायला लागतं. सो पण प्रत्येकाला आयुष्यात आणि प्रत्येकाचे संघर्ष असतात, प्रवास हा असतोच, अनेक अनुभव सुद्धा येतात. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींना फेस कसं करायचं हे आपली मैत्रीण निलिमा अमित सांगते, जी स्वतः एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे, थीटा हीलिंग करते. सो तिने एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य असे खूप छान पुस्तक लिहिलंय. अरे वा. तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवले. आणि कदाचित पहिल्या पानावर तुमच्यासाठी एक मेसेज आहे, तो वाचून दाखवा. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. खूप छान. लव्ह अँड ब्लेसिंग्स. थँक्यू. आत्ता सतीश दादांचा उल्लेख केला. सो त्यांची आणि तुमची भेट कशी कुठे झाली? त्यांची आणि माझी भेट अकॅडमीमध्ये झाली. म्हणजे परीक्षा, आय न्यू हिम की परीक्षा देत होते आणि सिलेक्शन झाले. पण प्रत्यक्ष ओळख मी मसुरीमध्ये जेव्हा होतो तेव्हा झाली. आणि त्याच्यानंतर मग वी गॉट मॅरिड. आणि आम्ही दोघांनाही महाराष्ट्र काडर मिळालं. त्यामुळे दोघांची त्यांनी 16व्या वर्षापर्यंत तो सेवेमध्ये होता. त्यामुळं सुरुवातीला आमची वेगळी वेगळी पोस्टिंग्स होती. मी इचलकरंजीला होते तेव्हा ही वॉज इन औरंगाबाद. मग मी सिंधुदुर्गला गेले तेव्हा काही काळ उस्मानाबाद आणि मग नंतर जळगाव अशी त्याची पोस्टिंग होती. मग कोल्हापूर. पण मग नंतर आम्ही नागपूरला आमचं एकत्र पोस्टिंग झालं. आणि नागपूर नंतर मग आम्ही मुंबईतच आलो की जेणेकरून आम्हाला एकत्र पोस्टिंग मिळावी म्हणून. त्यामुळे माझ्या 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जवळजवळ 22 वर्षाची सेवा ही मुंबईतच झाली, जी थोडी अनयुज्युअल आहे, असं सगळ्यांचं होत नाही. आणि 8 वर्ष आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलं. आणि सतीशनी साधारण 2010मध्ये सर्व्हिस सोडली. त्यांनी वेगवेगळ्या पदांवरती, म्हणजे मुंबई महानगरपालिकेत सह आयुक्त, नंतर तेव्हा सेल्स टॅक्सला विक्री कर म्हणायचे, आता जो GST आहे तो विक्री करमध्ये ॲडिशनल कमिशनर, म्हाडामध्ये चीफ ऑफिसर आणि हेल्थ डिपार्टमेंटमध्ये अशी कामं मुंबईत केली. त्याच्याशिवाय जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट पोस्टिंग तर केलीच होती. त्यानंतर त्यांनी आता ही इज डॉक्टर बाय ट्रेनिंग, त्यामुळे त्याचा स्वतःचा व्यवसाय आणि कन्सल्टन्सी आहे. सो नवरा बायकोचं नातं असं असतं जे एकमेकांना पूरक असावं लागतं. सो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्या बाबतीत त्यांचा सपोर्ट मिळतो, किंवा रादर आणि कुठल्या बाबतीत तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सरस आहात? मला असं वाटतं सतीश इज बेसिकली अ नॉलेज सीकर. म्हणजे इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन. आणि जगातली कुठलीही गोष्ट अशी नाही की ज्याच्याबद्दल त्याला माहिती नाही. ही ऑल द टाइम ही कीप्स आयदर रीडिंग, कुठून ना कुठून तरी त्याच्यापर्यंत. म्हणजे आणि तो सगळ्या सेक्टर, म्हणजे मी जर आज कुठल्या चित्रपटसृष्टीतलं पण जर काही विचारलं, नवीन आलेला कुठला चित्रपट असेल तर ही नोज दॅट. ॲट द सेम टाइम आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये किंवा फायनान्समध्ये काय होते तेही त्याला माहिती असतं, पॉलिटिक्समध्ये. सो हे जे त्याचं बिंग व्हेरी नॉलेजेबल अँड ऑल द टाईम, म्हणजे हँड्स ऑन ज्याला आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये, हे मला खूप कामी येतं. कारण माझ्यामध्ये कामाच्यामध्ये माझं थोडंसं नाही म्हटलं तरी वाचनही कमी पडतं. अनेक वेळेला माझ्यात तेवढं रिटेन्शन कपॅसिटी माझी थोडी कमी झाली आहे. वाचते पण काही वेळेला लक्षात नाही राहत माझ्या. पण सतीशचे अगदी मायनर, म्हणजे खूप फायनर डिटेल्स पण त्याला माहिती असतात. त्यामुळे एखादी गोष्ट जर मला कधी काही हवी असेल तर एव्हरी टाइम ही इज देअर टू सपोर्ट मी. म्हणजे प्रत्येक गोष्ट, माझं प्रत्येक नॉलेज अपडेट ठेवणं ज्याला म्हणतो प्रत्येक सेक्टरचं, तो इज लाईक माय एन्सायक्लोपीडिया, हे त्याचं आहे. आणि मॅच्युरिटी पण आहे. पण काही वेळेला मला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडासा पेशन्स कमी असतो. आय एम बेटर इन पीपल मॅनेजमेंट. आणि त्यामुळं काही वेळेला तिथे मी त्यांना सपोर्ट करते. तो थोडासा जास्त, म्हणजे खूप वेळा नॉलेज सिकिंग पीपल असतात ते खूप
आपल्या स्वतःच्या परफेक्शनिस्ट पण असतात, कारण त्यांना स्वतःला इतकं माहिती असतं की जगाला पण तेवढं सगळं माहिती असायला पाहिजे किंवा असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे काही वेळेला लोकांशी जो संवाद असतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, पेशन्स थोडा कमी होतो. तर तिथे मी सतीशला सपोर्ट करते. आणि घरी कोण कोण असतं? माझी 2 मुलं आहेत आणि माझ्या सासूबाई नेहमीच आमच्याजवळ असतात आणि माझ्या आई वडीलही सपोर्ट सतत असतो. मुलगी माझी आता डॉक्टर होऊ घातली. तिचं आता पुढच्या वर्षी तिचं शेवटचं वर्ष MBBSचं आहे. काय नाव? जान्हवी. मुलीचं नाव जान्हवी. ती आणि मुलाचं नाव मल्हार. दोघंही जुलैमधले त्यांचे जन्म आहेत आणि तो पावसाळी महिने असल्यामुळे आम्ही पाण्याशी रिलेटेड, जान्हवी हे गंगेचं नाव आहे आणि मल्हार राग, पावसाळी राग म्हणून त्याची अशी नावं ठेवलेली होती. मल्हार हा टेकी आहे, त्यामुळे तो कम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असं शिक्षण झाले आणि आता ही इज अन टेक एंटरप्रेन्युअर इन US. तो आता सॅन फ्रान्सिस्कोला असतो. माझ्या सासूबाईंचा सपोर्ट नेहमी राहिला, म्हणजे पहिल्यापासून त्यामुळे त्यांच्याच जोरावरती अनेक वेळेला मुलांना सोडून कितीतरी प्रशिक्षणांना किंवा त्यांच्या सगळ्याच प्रवासामध्ये त्यांची साथ फार मोलाची राहिली आहे. त्यामुळं घरच्या फ्रंटवरती कधीच मला अशी म्हणजे विचारही करावा लागला नाही, इतकं हे त्यांचं आणि माझ्या आईचं पण. म्हणजे मुलं लहान असताना कायम त्या दोघींनीच मुलांना सांभाळले. बाहेर जरी गेलो, अगदी 7-8 महिन्यांच्या किंवा छोट्या मुलांना सोडून महिनाभर सुद्धा मी गेलेली आहे. तर त्यावेळेला त्यांचं आणि सगळीच एक्सटेंडेड फॅमिली जी आहे माझी, म्हणजे माझ्या बहिणी, भाऊ, सतीशच्या बहिणी, भाऊ, हे सगळ्यांचाच, म्हणजे दे आर रिअली प्राऊड ऑफ मी अँड दे लव्ह मी लाईक एनिथिंग. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट असेल, काही अडचण असेल, तर हे सगळे लोक धावून येतात आमच्या दोघांसाठी. त्यामुळं फॅमिली सपोर्ट अशा प्रकारच्या प्रोफेशनमध्ये हा खूपच महत्त्वाचा राहतो. कारण मग त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनात हा संघर्षच राहत नाही की घर आहे का मला ऑफिस आहे. जेव्हा ऑफिस असेल तेव्हा ऑफिस, जेव्हा घर असेल तेव्हा घर. कारण तुम्ही नसताना सुद्धा घर सांभाळणारी माणसं तुमच्याबरोबर असतात. हा सगळ्यात त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. आणि एक उल्लेख, माझ्या सगळ्या भावविश्वामध्ये माझ्या मैत्रिणींना पण खूप महत्त्व आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून ते माझ्या शाळेतल्या, कॉलेजमधल्या, युनिव्हर्सिटीतल्या किंवा आता IAS मधले, ह्या प्रत्येकांनी ना काहीतरी, म्हणजे तुमची जी स्टेबिलिटी शेवटी येते व्यक्तिमत्वामध्ये, ते अशा सगळ्या, हा तुमचा सगळा सपोर्ट ग्रुप असतो. आणि त्या सपोर्ट ग्रुपमध्ये तुम्हाला ती स्टेबिलिटी येते. त्यामुळं कितीही स्ट्रेसफुल जॉब असला, कितीही काही असलं, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पायावरती सतत असं फर्म असतं. पण तोच जर भाग नसेल तुम्हाला, तर मग तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. तो सुदैवाने तो मला करावा लागला नाही. कारण जॉब इज व्हेरी डिमांडिंग आणि अपेक्षा खूप असतात, लोकांच्या अपेक्षा खूप असतात, तुमच्या बॉसेसच्या अपेक्षा खूप असतात, राजकीय जे बॉसेस असतात त्यांच्या असतात, आणि तुम्हाला खूप ज्याला आपण म्हणतो ना, अगदी चपखलपणे काम करावं लागतं. एखादी जरी चूक झाली तरी ती तुम्हाला खूप, म्हणजे विशेषतः पब्लिक लाईफमध्ये तुम्हाला चुका खूप महागात पडू शकतात, तुम्ही कशा पद्धतीने करता. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला मानसिक स्थैर्य जे असतं ते फार महत्त्वाचं राहतं. आणि तुम्हाला सतत डिसिजन घ्यावे लागतात. अत्यंत ताणाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा निर्णय घ्यावे लागतात. यू कॅनॉट से मला आता काही करायचं नाही, असं करताच येत नाही. त्यामुळे त्या सगळ्या, म्हणजे यू हॅव नो वे आउट. तुम्हाला त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आणि ते करण्यासाठी तुमचं एक मानसिक स्थैर्य जे आहे ते फार महत्त्वाचं असतं. आणि ते मानसिक स्थैर्य तुमचे कुटुंबाचे घटक आणि तुमचं जे काही, जो नजीकचा तुमचा सपोर्ट ग्रुप आहे, जो तुमचे नातेवाईक किंवा तुमचे मित्रमैत्रिणी हे बनवतात, त्याच्यातून तो येतो. आणि तो चांगला ठेवणं आणि त्यांच्याशी ती जवळीक कायम ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं मला वाटतं ह्याच्यामध्ये. आणि त्याचा खूप फायदा होतो. कुटुंबाबरोबर, घरच्यांबरोबर वेळ मिळतो? हो, मिळतो. कारण आम्ही दोघांनी सुरुवातीपासून असं ठरवलं की आपलं काम एकदा झाल्यानंतर आपण कुटुंबासाठी वेळ ठेवायचा. आणि त्याच्यासाठी आम्ही थोडंसं आमचं टाइम टेबल, आम्ही फार, म्हणजे त्या बाबतीत आम्ही थोडे डिसिप्लिन्ड आहोत की वेळ काढायचा, वेळ द्यायचा. किंवा आम्हाला जर, आम्ही कित्येक वर्ष मुलांना घेऊन आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे थोड्या दिवसांसाठी का होईना सुट्टीला जाणं, बाहेर जाणं, कुटुंबांबरोबर वेळ देणं आणि थोडंसं प्रायोरिटीज ठरवणं. म्हणजे काही गोष्टी असतात त्या अनप्रोडक्टिव्ह आहेत, त्या थोड्या न करणं, ज्याच्यातून आपला वेळ, क्वालिटी टाइम आपण लोकांसाठी देऊ शकतो. कारण जर तुम्हाला वेळ कमी मिळतो, तो आहे त्या वेळामध्ये आणि अशा कितीतरी गोष्टी आपण बघतो, अशा करत राहतो आपण, म्हणजे त्याचा काही तसा उपयोग नसतो. आता आमच्या घरांमध्ये
खूप वेळा रिच्युअल्स खूप कमी होतात. अच्छा. या सगळ्या गोष्टींमध्ये मी कमी वेळ घालवतो. अच्छा. कारण मग तुम्हाला वेळ मुलांबरोबर ह्याच्यामध्ये हम्म, किंवा जे हम्म, तुमच्या हम्म, आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये होतात. तर अनावश्यक अनेक सोशल इव्हेंट्स असतात, ते पण आम्ही म्हणजे केवळ आता जायचंच आहे किंवा काहीतरी आपल्याला एक आपल्या प्रेस्टिजचा भाग आहे असं म्हणून जे असतात ते आम्ही टाळतो. वैयक्तिक लोकांशी संबंध निर्माण करणारे जे इव्हेंट्स असतात किंवा ज्या गोष्टी असतात त्या आम्ही आवर्जून पाळतो. परंतु जिथे मला काहीतरी, आता मी सर्व्हिसमध्ये आहे, मी ह्याच्यामध्ये आहे, तर मला ते तिथं असणं म्हणजे माझ्या प्रेस्टिजचा भाग आहे असं वाटतं, ते आम्ही टाळतो. तर मला असं वाटतं तो थोडा तुम्हाला करावा लागतो. यू हॅव टू बी अ बिट चूझी अबाउट व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग. पण तसं जर केलं तर तुम्ही वेळ काढू शकता. आणि ऑफिसमध्ये सुद्धा असं नसतं, काम खूप असतं, पण दॅट डझंट मीन की तुम्ही अगदी रात्री उशिरापर्यंत काम केलं पाहिजे. हाऊ एफिशियंटली यू वर्क. आणि कधी कधी काही वर्क डेज असतात ते खरंच खूप कामाचे असतात, तेव्हा तुम्हाला काही ऑप्शन नसतो. पण काही वेळेला तुम्ही आरामात वेळ काढू शकता. आणि तो भान थोडंसं ते एक ठेवावं लागतं. ताई, तुम्ही जेव्हा घरात असता तेव्हा स्वयंपाकघरात रमता का? स्वयंपाकघरात रमायचे मी. आत्ता माझं कमी झालंय थोडं. पण आमच्या आता आपल्याला माहिती की मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये स्वयंपाक करता येणं हा तुमच्या म्हणजे शाळेत असल्यापासूनच, कारण मी जयसिंगपूर आणि तासगाव अशा लहान गावांमध्ये होते, तर माझ्या वर्गातल्या कितीतरी मुली ह्या आजूबाजूच्या खेड्यांमधून वगैरे यायच्या आणि त्या सगळ्यांना सगळं करता यायचं. म्हणजे आणि त्या स्वयंपाक वगैरे करायच्या. त्यामुळे मी पण 6वी 7वीत असल्यापासूनच मला आईकडनं हे मी म्हणजे छोटे छोटे स्वयंपाक आईला मदत करणं हे तर होतच होतं, परंतु पोळ्या करणे, भाजी करणे हे सगळं शिकलेले होते. आणि त्यामुळे ते होतं. पण जसं अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये माझं असं स्वयंपाकाची आवड अशी खूप राहिली नाही. पण मुलं जोपर्यंत इथे होती आणि शाळेत किंवा ह्याच्यात जात होती, तेव्हा मात्र त्यांना वेगवेगळे पदार्थ करून द्यायला आवडणं, करणं हे सगळं आवडायचं. आपलं टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण हे करायला मला आवडतं आणि काही इटालियन पदार्थ करायला आवडतात. पण ह्याच्यापेक्षा मला खूप, आय एम नॉट अ व्हेरी ग्रेट कुक, पण मला आवडतं करायला. गोड आवडतं? गोडही आवडतं. कारण सहज हवन एंटरप्राइज या ब्रँडचे जे मालक आहेत अद्वैत बापट, त्यांनी तुमच्यासाठी ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आणला. अरे वा. आणि ते आपल्या समोर बसलेत. ते ते एरवीला असतात. ते म्हणतात की ताई, माझ्याकडे अजिबात बोट दाखवायचं नाहीये, ते मी कॅमेरा समोर बसलो वगैरे हे सांगायचं नाहीये, पण अश्विनी ताईंना कळलं पाहिजे मी कोण आहे, म्हणून आज त्यांनी मला स्पेसिफिकली सांगितलं. मला हे असं खूप गोष्टी करणाऱ्या लोकांचं खूप कौतुक आहे. म्हणजे ते स्वतःचा रोजचं काम सांभाळून वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात. वा, छान छान, खूपच छान. थँक्यू सो मच. मी तुमच्याकडेच ठेवायला देतो. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही वेळ काढून चौघही जण बाहेर जाता फिरायला. ते कुठे जाता किंवा तुमचं काही असं आवडतं डेस्टिनेशन आहे का? नाही, आम्ही बऱ्याच ठिकाणी, म्हणजे आम्ही एक काळ होता की आम्ही भारतात खूप ठिकाणी जायचो. आणि सगळ्यांना मला थोडीशी इतिहासाची आवड आहे, त्यामुळं जिथे काही म्हणजे हिस्ट्री बफ ज्याला म्हणता येईल, जिथे काही ऐतिहासिक गोष्टी आहेत अशा ठिकाणी आवडतं. एकच विशिष्ट असं डेस्टिनेशन नाही आहे, पण खूप ठिकाणी म्हणजे भारतातल्या अनेक भागांनी गेलो, परदेशामध्ये सुद्धा गेलो. आता तर मुलं बाहेरच असल्यामुळे आमचं काही ना काही होतं. युरोपमधली वेगवेगळी ठिकाणं बघणं हे आम्हाला, म्हणजे आम्ही दोघं आणि माझी मुलगी, आम्हाला तिघांनाही खूप आवडतं, कारण हे सगळं इट इज फुल ऑफ हिस्ट्री. आणि भारतामधली सुद्धा अशी सगळी ऐतिहासिक ठिकाणं ही आम्हाला आवडतात. पण आम्ही म्हणजे मूळतः ऐतिहासिक ठिकाणं किंवा इतिहास ज्याच्यामध्ये भरपूर भरलेला आहे अशा ठिकाणी जायला आम्हाला सगळ्यांना आवडतं. सो आता जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या प्रवासासाठी केबिन बॅग लागेलच तुम्हाला. सो ब्रँडचं नाव आहे चेरी पिक आणि निशांत आवळे. अगेन अतिशय जवळचे आपले मित्र आहेत, दिलकेकर मित्र आहेत, आणि तुमच्यासाठी ही केबिन बॅग त्यांनी भेट म्हणून पाठवली आहे. खूप छान. मला असं वाटतं रंग तुम्हाला आवडेल, कारण तुमची चॉईस ही अशी आहे असं मला वाटतं. थँक्यू. सोबर, सटल आणि एलिगंट. या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी
35% डिस्काउंट ठेवलाय, पण फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. तुम्हाला तर माहितीच आहे. ताई, एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. कामाबद्दल सगळं बोलून झालं, तुमच्या परिवाराबद्दल बोलून झालं. मला तुम्हाला विचारायचं की एवढा स्ट्रेसफुल जॉब आहे तुमचा, हाऊ डू यू लुक सो गुड आणि फ्रेश? मला असं वाटतं नॉर्मल आणि नॅचरल राहणं आणि एक रेग्युलर, म्हणजे मी काय, आय एम नॉट अ व्हेरी फिटनेस फ्रिक, परंतु एक फिजिकल ॲक्टिव्हिटी नियमितपणे करणं, जी थोडीशी तुम्हाला फ्रेशही ठेवते आणि स्ट्रेस बस्टर पण असते. त्यामुळे रोजचं काही ना काहीतरी व्यायाम आणि स्ट्रेस न घेणं आणि आवडीच्या गोष्टी, ऑफिसचं काम संपल्यानंतर आवडीच्या गोष्टी करणं. आणि दुसरं मला असं वाटतं की तुम्ही जर खूप आयुष्यामध्ये एक सरळ मार्गाने जात असाल आणि जे काम तुम्हाला दिलं आहे ते काम मनापासून करणं, त्याच्यावर श्रद्धा ठेवून ते काम करणं, हे जर ठेवलं तर मला असं वाटतं म्हणजे असा काही तुमच्यात फार बदल होत नाही. म्हणजे तुम्हाला तो फ्रेशनेस जो असतो तो कायम राहतो. आणि आसपासची लोक जी तुम्ही सतत अशाच वातावरणात राहा की तुम्हाला आनंदी ठेवेल. तुमच्या स्वतःच्या कुठल्या कृत्यांमुळे तुम्ही स्वतःचे स्ट्रेस वाढवू नका. बरोबर. हे जर ठेवलं आणि आपल्या कामाची ओनरशिप घेऊन कामात आनंद घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जे काम आहे ते आवडीने करणं. अनेक वेळेला आपण सतत त्याच आपल्याला जे करावं लागतं त्याच्याबद्दल म्हणजे कंप्लेंट करत राहतो काही वेळेला, तर ते बंद केलं पाहिजे. कारण आपल्याला वाटतं की आपणच खूप एका कठीण ह्याच्यात आहे आणि बाकी सगळे खूप चांगल्या परिस्थितीत. असं नसतं. प्रत्येकाचा आपापला संघर्ष असतो, प्रत्येकाचे आपापले छोटे हे असतात आणि तरी लोक त्यातनं मार्ग काढत असतात. म्हणजे आय ऑलवेज टेक इन्स्पिरेशन फ्रॉम सच पीपल की आपल्यापेक्षा कितीतरी अडचणीतून काम करून लोक खूप आनंदाने त्याचा स्वीकार करतात. तर हा जो एक ॲक्सेप्टन्स आहे प्रत्येक गोष्टीचा आणि सारखं त्याला चॅलेंज करणं, ओव्हर ॲम्बिशियस नसणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. कारण मला असं वाटतं शेवटी काही आयुष्यात मिळालं तरी क्वालिटी ऑफ लाईफ ही एक महत्त्वाची आहे आणि तुम्ही आनंदी असणं. म्हणजे कुठल्याही काही नसताना पण माणसं आनंदी असू शकतात. तर तो आनंद कशातून मिळतो हे जर तुम्हाला एकदा स्वतःला कळलं तर मग मला असं वाटतं दॅट कीप्स यू फ्रेश अँड दॅट कीप्स यू एनर्जेटिक ऑल द टाईम. वा. सो ताई, तुमचं हे साधं राहणं किंवा छान दिसणं, तुम्ही कधीही तुम्हाला बघितलं तर अगदी ताज्यातवानं दिसता. सो हे सगळं मेंटेन करण्यासाठी 100% हर्बल प्रोडक्ट्स आपली एक मैत्रीण बनवते. डॉक्टर आरती सोमण तिचं नाव, साताऱ्याची मैत्रीण आहे. आणि निसर्ग हर्ब्स हा तिचा ब्रँड आहे. आणि अतिशय सुंदर प्रोडक्ट्स आहेत, अतिशय सुंदर औषधं आहेत सगळी तिच्याकडे. सो ते एक गिफ्ट हॅम्पर मला तुम्हाला द्यायचं आहे. निसर्ग हर्ब्स. सो तिने आज तुमच्यासाठी काय काय पाठवलंय. फेस स्क्रब आहे, बॉडी स्क्रब आहे, नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे, फेस ऑइल आहे. तुमच्या स्ट्रेसफुल करिअरसाठी बॅकोझेन नावाची ही एक टॅबलेट आहे. मी स्वतः वापरून बघितलेली आहे. मन खूप शांत राहतं, स्थिर राहतं. आणि हेअर ऑइल आहे. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इतकं छान सविस्तर दिलं. म्हणजे मला असं वाटलं की एक प्रश्न विचारल्यानंतर आणखीन आजूबाजूची माहितीसुद्धा भरपूर मिळाली आपल्याला. आणि इतका वेळ दिला तुमच्या व्यस्त स्केड्यूलमधून. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं मला. थँक्यू. हा कार्यक्रम मी बऱ्याचदा बघते आणि मला खूप उत्सुकता होती आणि आज हा योग आला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.